हळूच काय गावामध्ये काय झालं तुला माहित आहे का नाही? आणि पुढची विचारते काय झालं? ती म्हणते हळवा तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. आणि जेव्हा आपण म्हणतो ना तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको, लिहून घ्या 100% ती गोष्ट पुढे जाणार. कारण जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत त्या महिलेच्या पोटातलं दुखायचं थांबणार नाही. महिलांना एक श्राप आहे, त्यांच्या पोटामध्ये काही गोष्ट थांबत नाही. बघा ती गोष्ट जर साप असेल ना, समोरच्या घरात जाता जाता अजगर होतो. बरोबर ना? इथं जर म्हटलंय साप निघला तिथपर्यंत जाऊस तो अजगर त्याचा होतो. कळलं का? अशा प्रकारे ती म्हणते तुला म्हणून सांगायला कोणाला सांगू नको. ही पुढची म्हणते लवकर सांगत आहे. म्हणते काय सांगू माय, लय वाईट झालं का, शेजाऱ्याची पोरगी गेली की पडा. आणि तिसरी तिथं आली. ती म्हणते काय कुसर पुसर चालूय. ती म्हणते ही म्हणाली शेजाऱ्याची गेली. ही म्हणते गेली का, मला अंदाज आला होता. गेली जाऊ दे, पण मला दोघांसोबत वाटलं होतं. दोघातून कोणासोबत गेली त्याचा. आणि ही म्हणते जास्त वाळवार उडू नको, तुझं लक्ष जेव्हा तिच्याकडे होतं तेव्हा तुझाच पोरगा ती पोरगी घेऊन पडतो. प्रत्यक्ष जीवनामध्ये घडणाऱ्या चुकीचं आहे का? तर बघा हा विषय आपण पुढे घेऊयात. आधी जी लोक इथं बसलेली आहेत चुका काढण्यासाठी त्यांना सांगते. जी म्हणत असेल ताई कीर्तनामध्ये हा विषय कुठून आला, त्यांना मी सांगितले ही भक्ती फार सोपी आहे, पण हे सगळे जे कुटाने करतोय ना आपण. महाराज म्हणतात काय, तुका म्हणे आईशी थोर हानी केली, कधी ताटवाळी जन्म गेला हो, कधी ताटवाळी जन्म गेला, तुका म्हणे आईशी थोर हानी केली, करिता टवाळी जन्म गेला. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खा आयुष्य वाया घालतोय. याची त्याच्या टिंगल टवाळ्या करण्यापेक्षा अहो भगवंताची आठवण करा, भगवंताचं नामस्मरण करा. पण ते आपण तोपर्यंत करू शकत नाही. हे संसार आहे जोपर्यंत आपल्या कुटाने संसारातले बाजूला निघत नाही. म्हणून संतांनी आपल्याला सांगितले काय, याच्या घरामध्ये त्याचं लेकरू काय करते, त्याच्या घरात त्याचं लेकरू काय करते, याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या घरात आपलं लेकरू काय करते याच्याकडे लक्ष ठेवा. आपले लेकरू कधीच वाईट वळणावर जाणार. याच्या त्याच्या टिंगल टवाळ्या करू नका महाराज. संत म्हणतात काय, आपण कसं हे आपलं आपण पाहायचं असतं, लोकांच्या मागे लागायचं नाही. आणि समोरच्या व्यक्तीबद्दल जर आपण वाईट चिंतन करत असेल तर त्याचं फळ आपल्याला भोगावं लागणार म्हणजे लागणार. विठ्ठल विठ्ठल. मी सांगते जस्ट बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्म. कर्माची गती एवढी गहन आहे, इथंच करायचं आणि इथंच फेडायचं सुद्धा आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मी न्यायशी किती. म्हणून कर्मावर विश्वास ठेवा. जर वाईट कुणाबद्दल आपण वाईट टिंगल टवाळी करत असेल तर आपल्या सोबत कधीच चांगलं होणार नाही. शेजारच्या गावात 2 बाया होत्या, महिला, दोघी जणी जावा होत्या. दोघीमध्ये झाली भांडण. आणि पहिलीला थोडंसं जी लहान होती ती जराशी भांडखोर होती. तिला एक मुलगी होती, दिसायला फार सुंदर होती. आणि मोठी जी होती तिला मुलगी नव्हती. आणि म्हणून ती म्हणू लागली की तुम्ही माझ्या मुलीकडे लक्ष द्यायचं नाही. तिने सांगितलं की बघ आपली मुलगी तुझी आहे, तुझी काय माझी काय, सोबत मला मुलगी नाही म्हणून त्याच मुलीला मी माझं मानेल. आणि काही थोडीशी दोघीमध्ये भांडण झाली. आणि या लहानीला कळालं की मोठी जी जाऊ आहे ती माझ्या मुलीवर खूप प्रेम करते. म्हणून काय करायचं, हिला तिच्या लग्नामध्ये बोलवायचं नाही. दोघीच्या भांडणीमध्ये ती म्हणाली अगं माझ्या गुड्डीच्या लग्नामध्ये तुला पत्रिकेवर नाव तर टाकत नाही, तुला अक्षदा टाकायला सुद्धा बोलवत नाही. पत्रिकेवर नाव तर टाकत नाही पण गुड्डीच्या लग्नात तुला अक्षदा टाकायला सुद्धा बोलवत नाही. लग्नाच्या 3 दिवस आधी गुड्डीच पळून गेली महाराज. म्हणून वाईट चिंतन करायचं नाही, अहंकार करायचा नाही. कर्माची गती फार गण आहे. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघा, कर्म कसं फळ देते. तुम्ही कधी हा दृष्टांत ऐकला असेल पण तरी सुद्धा माझ्या तोंडातून पुन्हा एकदा ऐका. बघा एक व्यक्ती होतं,
तो एक बगीचा होता, त्या बगीच्या साईडनं तो जात होता. त्या बगीच्याला एक आंबा पिकला होता, आंब्याच्या झाडामध्ये. आंब्याचा सीझन होता, आंबा पिकला. याचा आंबा सगळ्यात आवडीचं फळ तुमचे असेल ना, गावाचं नाव तेच आहे आंबा आहे ना. हा, आणि त्या व्यक्तीने पाहिले की पलीकडे बाग आहे, बागेमध्ये आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाला सुंदर आंबा पिकला आणि ते पिकून त्याचा कलर पिवळा झाला, यमी लागू लागला, तोंडाला पाणी सुटणार. मस्त. आता याचं मन पडलं आपण जाऊ खाऊ, पण खाऊ कसं, तिथं तांब्याचं माळी तिथं आहे. याने विचार केला देवा एकदा जातो माळी बाजूला जाऊ दे, म्हणजे मी आंबा खायला मोकळा. देवानं ऐकलं महाराज, तो माळी बा, याला वाटलं आंबा खाला पण मोकळा. आता विषय कसा झाला, आंबा खायला तो गेला. आता मला सांगा, आपल्या शरीरामध्ये पाहण्याचं काम कोण करते, डोळे, बरोबर. आता त्या व्यक्तीनं आंबा कशाने पाहिला, डोळ्याने. आता डोळ्याने आंबा पाहिला, पण डोळे जाऊ शकतात का, गेले. आवाज मोठा, गेले पाय, गेले पाय, पण पाय तोडू शकतात का, तोडलं. हातानं तोडलं, हातानं, पण हात खाऊ शकतं का, खाल्लं, खाल्लं तोंडानं, पण तोंड ठेवू शकतं का, ते गेलं पोटात. आणि जसा माळी आला, यानं पाहिलं, यानं आपला आंबा तोडला, त्यानं घेतला दंडून मारल्याच्या पाठीमध्ये. आता बिचारा पाठीचा काहीतरी दोष होता का, तिनं खाल्लं नाही हो, पाहिलं नाही, तोडलं नाही हो, आणि पोट ठेवलं सुद्धा नाही. सगळं कारस्थान कुणाचं होतं, बरोबर ना. पण शिक्षा कुणाला भेटली, आता तुम्ही म्हणशाल कर्म तर चुकीचं भेटलं, केलं यानं आणि भेटलं याला. पण कर्माची गती एवढी गण आहे, जसा दंडू लागला पाठीमध्ये अश्रू निघाले, पाहलं कुणी होतं. अशा प्रकारे कर्म कुठे कर्म, ते फळ बरोबर त्या ठिकाणी देणार म्हणजे देणार. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या कर्मावर आपण विश्वास ठेवायचा. याच्या त्याच्या घरामध्ये काय चालतं याच्यावर टिंगल टवळ्या करत चालायचं नाही. बाबा तू माझी टिंगल टवळी कर, तू का कर, अजून कर, तुला काय करायचे मी अजून तुला विषय देतो, पण आपण कुणाच्या मागं लागायचं नाही. लोक म्हणतात हम ईट का जवाब पत्थर से देंगे, का हे को देंगे, आपण काय एवढे रिकाम टेकडे का. लोक विटी मारू मारू त्यांचा वेळ वाया घालतात, आपण गोटे मारून आपला वेळ वाया घालायचा नाही. त्याच विटी घ्यायच्या, मस्त घर बांधायचं आणि मोकळं, बरोबर. अशा प्रकारे याच्या त्याच्या टिंगल टवळ्या करण्यापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये कुठं काही चांगल्या प्रकारे करू शकतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याला पुढं जायचं असतं त्यानं मला कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष ठेवायचं नसतं. एखादा कुत्रं जर आपल्याला भुकला, आपण त्याला का भुकला म्हणून भांडतो का, आणि एखादा जर भांडत असेल तर नुकसान कुत्र्याचं आहे का माणसाचं आहे, कुणाचं, माणसाचं. म्हणून ज्याला पुढं जायचं त्या माणसाचं आहे, बरं का. काही जण असे ते कुत्र्याला भांडतात, हे समोर आला हा नाही आला, अरे ते कुत्रं आहे राजा, त्याला कळतं का. बरेच जण म्हणतात मी कुत्र्याला मारणार, ते माझ्या समोर आलंय. अरे आपण एक तर मनुष्य एवढे बेकार प्राणी आहे, सगळी पृथ्वी हे काय आपल्या एकट्या मनुष्याची आहे का, नाही. आपण असं समजतो की आपल्याशिवाय दुसरं कुणाचीही नाही. बऱ्याच ठिकाणी मी पाहिले आपल्या शेतामध्ये जनावरं येऊ नये म्हणून करंट देऊन त्याला मारतात. हे बघा, जनावराला कळत नाही पण आपल्या मनुष्याला कळतं. म्हणून ही पृथ्वी सगळ्याची आहे, जेवढा अधिकार आपला आहे ना तेवढाच या प्राण्यांचा सुद्धा याच्यावर अधिकार आहे. आणि त्यांना जर त्रास देत असाल तर आपल्याला सुद्धा तेवढा त्रास भोगावा लागेल. बरेच जण आहेत गाडी चालवताना असे फास्ट चालवतात, समोर काही आहे त्याला उडवत जायचं, यांना किंमत नाही. माणसाची किंमत करणं गेले महाराज, कुत्र्याची कुठं करणार आहे, बरोबर. अशा प्रकारे हे काय झालं इथं, खून ते म्हणतात ना, खून सस्तावर पाणी महंगा झालेला आहे. अशा प्रकारे महाराजांनी ते सांगितले, कोण काय म्हणते त्याच्या मागं आपण लागायचं नाही. आणि काही लोक जे ते म्हणतात ना, कुत्र्याच्या मागं लागायचं नाही, ज्याला पुढं जायचंय त्या व्यक्तीनं कोण मला काय बोलतंय भुंकते ते भुंकू दे, त्याच्या मागं लागायचं नाही. फक्त आपण आपलं चांगलं कार्य करत राहायचंय. अशा प्रकारे महाराज म्हणतात हे नामस्मरण एवढी सोपी भक्ती आहे, पण आपण तोपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत संसाराची माया आपल्या डोक्यामध्ये आहे. म्हणून त्यांनी सांगितले की इथं ही संसाराची माया एवढी ताकदवर आहे, भल्या भल्या पोहणाऱ्याला उलथुनी पाडी. ते संत मुक्ताबाई सांगतात, उलथ उलथ माघार घड्या फिरगो ते खाशी, भरला पुरमायचा लोंढा वाहून या जाशी. म्हणून संतांनी सांगितले हेची थोर भक्ती आवडती देवा. आधी काय करा, संकल्पावी माया संसाराची. आणि जेव्हा या भक्तीच्या मार्गाला आपण लागतो तेव्हा त्यांनी सांगितले अभंगाचं दुसरं तैसे
सुंदर महाराज. सुंदर महाराज. सुंदर महाराज. हरिभक्तपर्यंत सुंदर महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. क्या बात. सुंदर असा आवाज त्यांचा आणि त्यांचं नावही सुंदर, गायनही सुंदर. त्यांच्यासाठी पुनश्च एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. क्या बात. गावातलेच आहेत का बाहेर गावातलेच आहेत. वा वा. आपलं गाव सगळं रत्नांनी भरलेलं आहे गाव. फार सुंदर गाव आहे. तुमच्या गावामध्ये आल्यानंतर भक्ती कशी करावी हे सांगायचं सुद्धा गरज नाही महाराज. गावामध्ये प्रत्येक व्यक्ती एवढा भाविक आहे. एका घरीच आम्ही गेलोय आमचे आकाशदादाच्या घरी, तर त्यांच्याच घरी गेल्यानंतर कळालं की गाव किती भाविक आणि सात्विक आहे. तुमच्याकडे पाहून मी भक्ती शिकावं का असं मला वाटले. खरंच सांगते, नुसतं मोठेपणा नाही, सुंदर असं आपल्या गावाचा आदर्श घेण्यासारखं गाव आहे. विठ्ठल विठ्ठल. पण एवढं सुंदर आपण भक्ती करतोय ना, एक गोष्ट नेहमी अजून एक करा. त्या भक्तीमध्ये ऍडिशनल कोणतं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंताने जसं ठेवलंय तशा प्रकारे राहा, मनामध्ये समाधान ठेवा. कारण बघा आजकाल भक्तीमध्ये थोडी अडचण आली की लोक म्हणतात देव बदला. भक्ती करण्याची पद्धत बदलतो का? समजा महादेवाला नवस केला, नवस पूर्ण झाला नाही, देव बदलतो का? पद्धत बदलतो, देव बदलतो. दुसऱ्या देवाला नवस करून पहा, त्याला नाही झाला, देव बदला. पुढचा पहा, पुढचा होत नाही, देव बदला. तिसरा पहा. पण भक्ती करण्याची पद्धत आपण बदलणार नाही. महाराज म्हणतात भक्तीमध्ये एकनिष्ठता ही महत्वाची आहे. आणि जेव्हा आपण भक्ती करतो त्या भक्तीमध्ये विश्वास सुद्धा तसाच महत्वाचा आहे. त्या भगवंतावर, आपल्या भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की माझा भगवंत माझ्यासोबत कधीच काही वाईट होऊ देणार नाही. आणि जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होतं. बघ त्यामध्ये काहीतरी भक्तांसाठी जे होतं ते चांगल्यासाठी होतं, प्रत्येकासाठी नाही. भक्तांसाठी जे होतं ते चांगल्यासाठी होतं. त्यामध्ये वाईट जरी झालं त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी चांगलं असतं. एक दृष्टांत तुम्हाला सांगते बघ. एक राजा होता, त्याचा प्रधान. त्या प्रधानाकडं दोन वाक्य नेहमी राहायचे. किती चांगली गोष्ट हो किती वाईट गोष्ट हो, तो नेहमी दोनच वाक्य बोलायचा. कोणतं? जे झालं ते चांगलं झालं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आता त्याची नेहमी चांगली गोष्ट असू दे वाईट गोष्ट असू दे ते एकच बोलायचं. एक वेळची गोष्ट आहे, राजा थोडं तलवार पाहत होता. तलवारीला पाहता पाहता खेळता खेळता त्याचा अंगठा कापला. त्याला काही काम नाही, तो गेला प्रधानाकडे आणि प्रधानजीला म्हणतो बघा हो प्रधानजी, माझा अंगठा कापला, पूर्ण रक्त निघतंय, फार मनात दुखतंय. त्या प्रधानजीनं तर आधी वैद्याला बोलवलंय आणि वैद्याला बोलवलं. जेव्हा राजा रडत होता राजाला प्रधान म्हणाला, राजाजी काही काळजी करू नका, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे झालं ते चांगलं झालं. आता या राजाचं म्हणणं मी राजे, हा साधारण प्रधान आहे आणि माझा अंगठा कापला, ते झालंय तर चांगलं काय असेल. हा म्हणतो की चांगलं झालं. काय सर्वांना बोलवलंय शिपायानं, आधी याला कारागृहात टाका. त्याला कारागृहात टाकलं. या गोष्टीला एखादा महिना झाला आणि त्याचा अंगठा थोडाफार चांगला झाला. त्या राजाला शिकारीला जाण्याची इच्छा झाली. शिकारीला राजा गेला. तिथं काही जंगलातील लोकांनी त्याला पकडले. त्या लोकांना नरबली हवा होता आणि म्हणून तिथं यांना दिसला राजा, यांनी त्याला पकडले. नरबली कळते का? जे आपण हे अबोल प्राण्यांचा बली देतो ना, बकऱ्याचा असो कशाचा असो, बघा बली ही प्रथा आपल्या शास्त्रामधली नाही. संतांनी सांगितले बळी द्या, पण कोणता? काम क्रोध बकरा मारा, पूजा रखमा इच्छा वरा. बकरा तुम्ही मारा, पण कोणता बकरा हो? मनुष्याच्या मनामध्ये काम आणि क्रोध नावाचा जो बकरा आहे त्याला मारा. आपण तो बकरा जिवंत ठेवला महाराज आणि जिवंत बकरे मारू मारू खातो तर खातो, पाप एवढं देवाच्या नावावर खातो. बरोबर? आता मला सांगा, मी तुमच्या घरी आलो तुमच्या वाढदिवसानिमित्त आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आता नवीन लॉन्च झालेलं आहे, तुम्हाला मोबाईलशी प्रश्नच नाही, तुम्हाला काय आवडतं? तुम्हाला आणला मी 1.5 तोळ्याचा एक हार. कशाचा? सोन्याचा. तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त मी तुमच्या घरी आलो, तुम्हाला 1.5 तोळ्याचा सोन्याचा हार आणला आणि तुम्हाला दिला, फोटो काढला आणि येताना पुन्हा परत हार घेऊन आलो. तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? काय होईल? दुःख होईल. मग आपण देवाला नवस करायचा म्हणून बकरं कुणाला देतो आणि कापून कोण खातं? यात भक्ती कुठून आली सांगा? देवाला काय वाहतो? हा, जो शिजत नाही चावत, आणि ते जर चावला असता तर देव तर उपाशीच. अशा प्रकारे ही अशी भक्ती करायचं संतांनी सांगितलेलं नाही. बघा त्या प्राण्यांना मारून आपलं कधीच भलं होणार नाही. अहो एक वेळची गोष्ट आहे, एक बकरं त्याला एक व्यक्ती कापत होता आणि कापताना तो बकरा मोठमोठ्याने हसत होता. एका कवीनं वर्णन केलंय. बकरा कसा हसतोय हे मला विचारायचं नाही, कवीनं वर्णन केलंय, दंतकथा आहे. तो बकरा मोठमोठ्याने हसत होता आणि त्या बकऱ्याला कापणाऱ्या व्यक्तीने त्या बकऱ्याला प्रश्न विचारला, रे बकऱ्या तू हसतोस, तुला दुखत नाहीये का? बकरा म्हणाला दुखतंय, पण कुणाला सांगू?
मला दुखतं हे मग तुम्हाला सांगितल्याच्या नंतर तुम्ही मला कापणं सोडणार का? अहो तुम्हाला सुईनं जर थोडंसं टोचलं तरी तुम्हाला एवढं दुखते. मला बोलता येत नाही, मला भावना व्यक्त करता येत नाही, पण माझ्या मनातलं काही तुम्हाला कळत नाही का? आज तुम्ही मला मारताय, हे तुम्हाला कळतं की मला दुखतंय, पण तरी सुद्धा तुम्ही मला मारताय. आता त्या व्यक्तीने विचारलंय, अहो अरे बकऱ्या तुला दुखतंय तर मग तू हसतोस कशामुळं? त्यावर तो बकरा म्हणाला, अरे मी तुझी गती काय होणार याच्यावरून हसते. आता बकऱ्यानं प्रश्न जेव्हा त्यांना सांगितलाय, तो बकरा म्हणतोय, अरे कापणाऱ्या व्यक्ती तू ऐक माझं, मी आयुष्यभर फक्त गवत खाल्लंय, जे भगवंतानी मला खाण्यासाठी दिलंय. आयुष्यभर फक्त गवत खाल्लंय तर माझं मरण एवढं भयानक होतंय. तू माझ्यासारख्या अबोल प्राण्याला मारून खाताय, तुझं मरण कसं होईल पाहून मला हसू येतं. म्हणून आपण कुणाला त्रास देतोय ना महाराज, तर आपल्याला सुद्धा त्रास होणार. एवढी भयानक प्रकारे माणसं नॉनव्हेज खातात. अहो मी इंस्टावर सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहिले, जिवंत मासोळीला गरम तेलामध्ये तळून खातात महाराज. किती दुखत असेल. आपल्याला थोडं जरी भाजलं नाही एवढं दुखतंय, आणि आपण त्या जिवंत प्राण्याला त्यांना त्यांची भावना व्यक्त करता येत नाही, पण भावना त्यांना दुःख त्यांना सुद्धा होतं. आणि एक लक्षात ठेवा, हे कर्म आहे इथं फेडायचंय. आज जो व्यक्ती खात आहे ना त्याचं सुद्धा तसंच होणार. मांस खाता हंस वाटे, सोडोनी वैरी ठेविला ते, सोडोनी वैरी ठेविला ते, सोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हंस वाटे, विषय नुसता ऐकून टाळ्या वाजवू नका. जर कुणाला विषय पटला असेल तरी तुमचं बरोबर आहे. खाण्यामध्ये आपल्या जेवणामध्ये कुणाचाही मृत्यू नसावा, आपल्या जेवणामध्ये कुणाचा अश्रू नसावा, आपल्या जेवणामध्ये कुणाचाही श्राप नसावा. आज आपण लोकांच्या लेकराला, म्हणजे आता कुणाचं तरी लेकरू झालं ना, कोंबडी असो काय असो, त्यांनाही संबंध आहे. त्याने आपण जर कुणाचा जीव खात असेल तर आपला सुद्धा खाणारे येणार. आणि हा विषय एखाद्याला पटला असेल, तो जर म्हणत असेल ताई मला आजपासून आत्ता या दिवशीपासून मला ते नॉनव्हेज सोडायचं असेल, त्यांनी कीर्तन झाल्याच्या नंतर इकडे या आणि आमच्याकडे सूचना द्या. त्या सर्वांच्या गळ्यामध्ये माळी टाकण्यात येतील, जसे आकाशदादांनी टाकले. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. खाण्यामध्ये दम लागत नाही महाराज, निर्व्यसनी राहण्यामध्ये ते सगळं सोडण्यामध्ये दम लागतो. काय कुणाचंही काम नाही. ज्याच्यामध्ये मनुष्यता शिल्लक आहे फक्त तोच व्यक्ती हे सगळं सोडू शकतो. ज्याच्यामध्ये माणुसकी शिल्लक नाही तो व्यक्ती सोडू शकणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असो, आता हा विषय आपला थोडा भटकला. मला सांगा आपण कुठं होतो, कुठून सुरू झालं? क्या बात आहे, वा वा. हा म्हणजे लक्ष आहे. त्या लोकांनी राजाला पकडलं आणि त्यांना काय पाहिजे होता? नर बली. त्या लोकांनी त्यांना नेला, शेंदूर लावला आणि कापतोय. आता राजा म्हणतो मी राजा आहे, मला सोडा. ते म्हटले राजा प्रजा आमच्यासाठी आम्हीच, आमच्या पुढे कुणी नाही. यानं घेतली तलवार, मारायचं म्हटलं, त्या मारणाऱ्याला दिसलं याला अंगठा, आणि समोरचा हुशार होता तो म्हटला व्यंग बली देवाला चालत नाही, याला अंगठा नाही, याला द्या सोडून. आता याचा दिमाग लागला. प्रधान म्हणला होता जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आज जर अंगठा असता तर मान तर गेली होती फुकटात. आणि मी बिना टिकटाचा वर हा आधी गेला प्रधानाकडं आणि प्रधानाला सोडायला सांगितलं. आणि प्रधानाला म्हणतो मला माफ कर, मी तुझ्यासोबत फार वाईट केलं. प्रधानानं पुन्हा आपले दोन वाक्य बोलले. पहिलं कोणतं? जे होतं ते चांगल्यासाठी, जे झालं ते चांगलं. आता राजा म्हणते तुझा दिमाग काही घुटण्यात आहे का? माझा अंगठा कापल्यापर्यंत मला कळालं जे झालं ते चांगलं. तुला कारागृहामध्ये टाकलं त्यात काय चांगलं झालं? ते म्हटले राजन आपण दोघं चांगले मित्र. तुमचा जर अंगठा कापला, तुम्ही जर मला मधात टाकलं नसतं तर शिकारीला कोण गेले असते? तुमचा कापलेला होता, तुम्हाला सोडला असतं, पण माझा अंगठा चांगला होता, मला कापला असतं ना. म्हणून मला जे होतं ते चांगल्यासाठी होतं. फक्त तेवढा विश्वास त्या भगवंतावर ठेवावं लागतं महाराज. तुम्ही जर मला असाल माझ्यासोबत का वाईट होत आहे, पण जे होतं ते कुणाच्या जीवनामध्ये चांगलं होतं? भक्तांच्या. समजा त्यांच्यासोबत काही वाईट जरी घडलं त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं लपलेलं असतो. एक व्यक्ती म्हणाला की मी फार भक्ती करत होतो, पण भक्ती करत असताना, वाऱ्या करत असताना माझा पाय मोडला.
आणि माझं जीवन व्हायला गेलं. मी तर देवदेव करत होतो, माझं जीवन का असं झालं. एका महात्म्याकडे गेले, त्या महात्म्याने त्याला सांगितले की बाळा तुझा जीव जाणार होता पण तुझ्या भक्तीच्या सामर्थ्यानं तू वाचला, फक्त तुझ्या पायालाही झाला. अशा प्रकारे जी म्हणून भगवंतावर एवढा विश्वास ठेविले अनंती तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान. जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे झालं ते चांगलं झालं. मनामध्ये फक्त त्या भगवंतावर विश्वास ठेवा आणि जीवनाचा आनंद घ्या. आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायचा राहून जात आहे म्हणून त्यांनी सांगितलंय पुढं काय की पुढं त्यांनी म्हटलंय का समाधान ठेवायचे. वाहिला उद्वेग दुःख शिकेव वाहिला उद्वेग दुःखाची केव संचिताचे भोगने ते फळ संचिताचे भोगने ते फळ संचिताचे ठेविले आनंते कैसेची रहावे ठेविले आनंते कैसेची रहावे संचिताचे भोग देते फळ संचिताचे भोग देते फळ संचिताचे ठेवायचे. कारण वाहिला उद्वेग अभंगाचं 3रं चरण वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे. किती उद्वेग केला आरडाओरडा केला तरी आपल्या संचित कर्मानुसार बघा इथं संचित कर्मानुसार जे कर्म केले त्याच्यानुसार जे फळ भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. हसलं तरी भोगावं लागणार आणि रडलं तरी भोगावं लागणार. मग चांगलं फळ भोगायचं असेल चांगले कर्म करावे लागतील. एकदा सर्वांनी मिळून भजन करायचे. विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा हो विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई विठोबा महाराज म्हणतात ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची. ही भक्ती हेच भक्ती भगवंताला आवडते. आधी काय करा संकल्पावी माया संसाराची का हे पण सांगितलेले. ठेविले अनंती तैसेची राहावी चित्ते सुद्यावे समाधान. ही भक्ती करत असताना त्या भगवंतावर एवढा विश्वास ठेवा की माझा भगवंत माझ्यासोबत काही वाईट होऊ देणार नाही. तो सगळं जे काही करेल तो व्यवस्थित करेल म्हणून चित्ती असू द्यावे समाधान. मनामध्ये समाधान ठेवा, त्या भगवंतावर विश्वास ठेवा. पुढे त्यांनी सांगते काय समाधान ठेवले. वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगने ते फळ संचिताचे. किती उद्वेग आरडा ओरडा पडून रडून पडून फायदा होणार नाही. आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. म्हणून जर आपल्याला फळ चांगलं पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल कर्म सुद्धा चांगले करावे
लागतील. आजकाल